नमस्कार मित्रांनो, गव्हर्नमेंट स्कीम्स आणि नवीन अपडेटमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, एस-टी बस कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाबाबत आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून काही माहिती जाणून घेणार आहोत. एस-टी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. त्यांना मूळ पगारामध्ये घसघशीत अशी वाढ मुख्यमंत्र्यांच्या सोबत झालेल्या बैठकीमध्ये मिळालेली आहे. राज्यातील एस-टी बस कर्मचाऱ्यांनी गेल्या 48 तासांपासून पुकारलेला संप अखेर मागे घेण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत झालेली एस-टी कर्मचाऱ्यांची संघटनेची बैठक यशस्वी तोडगा काढण्यात आला आहे. त्यानुसार एस-टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपयांची अशी घसघशीत वाढही करण्यात आली आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच हा संप पुकारल्याने अनेक गावी जाणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती. या संदर्भात शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एस-टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना देखील वेतन मिळावं या प्रमुख मागणीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी एस-टी कर्मचाऱ्यांच्या वतीने हा संप पुकारला गेला होता. या पार्श्वभूमीवर सह्याद्री गेस्ट हाऊसवर इथं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये एस-टी कर्मचाऱ्यांच्या विविध अशा 13 मागण्यांवर यशस्वीरित्या बैठक ही झालेली आहे. यामध्ये 1 एप्रिल 2020 पासून सरसकट एस-टी कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात 6,500 रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर इतर मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून त्यावरही लवकरात लवकर तोडगा काढण्यात येईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांनी दिलं आहे. आज महाराष्ट्रातील एस-टी कर्मचाऱ्यांचं आजच्या बैठकीकडे लक्ष होतं. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मी आभार मानतो असे गोपीचंद पडळकर साहेबांनी म्हटले आहे. सरकारनं अधिकाऱ्यांशी जी समिती स्थापन केली होती त्या समितीनं 2020 पासून सर्व कर्मचाऱ्यांसाठी सरसकट वेतनवाढ करावी अशी मागणी सरकारकडे केली होती. ही मागणी सरकारनं मान्य केली आहे. ज्या कर्मचाऱ्यांना 2021च्या नोव्हेंबरमध्ये 2,500, 4,000 आणि 5,000 रुपये अशी वाढ केली होती त्या सर्व कर्मचाऱ्यांना आता सरसकट 6,500 रुपये वाढ हे करण्यात आली आहे अशी माहिती गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने एस-टी कर्मचाऱ्यांसाठी आजचा आपला व्हिडिओ आणि प्रवाशांसाठी सुद्धा एस-टी बस चालू झाल्यामुळे खूप महत्त्वाचा होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आपण तुम्हाला अशीच माहिती पुढे देखील देत राहू. धन्यवाद मित्रांनो.